सागरी, डोंगरी आणि नागरी अंग असलेला ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा या जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आणि हा स्वतंत्र जिल्हा झाला आणि या स्वतंत्र जिल्ह्याचा विकास काय असला पाहिजे, कशा पद्धतीने विकास झाला आहे या संदर्भातला आपण कौल घेणार आहोत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातला हा मूळ महाराष्ट्राचा पालघर लोकसभा मतदारसंघातला मूळ आपण काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत सर्व राजकीय पक्षाचे नेते प्रतिनिधी असणार आहेत या चर्चेमध्ये। या ठिकाणी भाजपकडून प्रशांत पाटील या ठिकाणी चर्चेत सहभागी असणार आहेत, तर शिवसेनेचे नेते जगदीश धोडी या चर्चेमध्ये सहभागी असतील। या ठिकाणून बहुजन विकास आघाडीकडून मिलिंद साखरे असणार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनिल गावड असतील, तर या ठिकाणी काँग्रेसकडून सुरेंद्र शेट्टी या चर्चेमध्ये सहभागी असणार आहेत। आपण प्रत्येक प्रश्नाची उत्तरे घेणार आहोत, कारण या 5 वर्षामध्ये काय विकास झालेला आहे। कारण सध्या आपण पाहिलं की या पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात, म्हणजे या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी भाजपचे आहेत। 5 वर्ष भाजपची सत्ता आहे या ठिकाणी। काय सांगाल, जर या ठिकाणी पुन्हा जर तुम्हाला निवडून द्यायचं असेल तर जनतेने तुम्हाला का निवडून द्यावं, असं तुम्ही कुठलं काम केलंय? सर्वप्रथम पालघरचा लोकसभा मतदारसंघ पाहिला तर आपलं पहिलं नाव येतं ते माननीय कैलासवासी चिंतामण वनगा यांचं। खरं मी त्यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो। आणि त्यानंतर 7 ते 8 महिने मिळालेले राजेंद्र गावितांचा कालावधी आपण बघितलं तर आपण 3 फेऱ्यात जाऊ की इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा असतील त्यामध्ये रस्त्यांची इकडे जवळपास DPC मधनं माननीय विष्णू सावराजी आमचे पालकमंत्री आहेत, त्यांच्या सहयोगाने जी काही कामं केलेली आहेत, त्याचबरोबर आपण वनपट्टे या इकडे चांगले आपण वितरित झालेले आहेत। त्या ठिकाणी वसई विरार महानगरपालिकेमधनं जी वगळलेली गावं होती तिकडे पाण्याचा अद्यापपर्यंत भीषण प्रश्न होता, त्या प्रश्नात आपण हात घातलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेल्वेच्या पायाभूत सुविधा या सुधार करण्यासाठी रेल्वे परिषदेचं आयोजन आम्ही केलं, पाणी परिषदेचं आम्ही आयोजन केलं आणि विविध पद्धतीच्या लांब पल्ल्याच्या गाड्या ह्या पालघर आणि वसई आणि बोईसर या स्थानकावर थांबल्यात। ह्या आमच्या USP आहेत। किती योग्य आपण तुमच्या मित्रपक्षाकडून जाणून घेऊया, काय सांगाल या 5 वर्षामध्ये, म्हणजे आता पोटनिवडणूक झाली त्यामध्ये 9 महिन्याचा काल उलटून गेलेला आहे, किती रोजगार भाजप शिवसेना युतीने आणलेले आहेत या पालघरमध्ये? रोजगाराचं मागच्या 5 वर्षामध्ये ज्या गतीने प्रगती या जिल्ह्याची व्हायला पाहिजे होती ती झाली नाही आणि त्या दृष्टिकोनातून या 5 वर्षामध्ये त्याला प्रगती देण्याचं काम या निमित्ताने झालेलं आहे। मागच्या आता आधी भारतीय जनता पार्टीचा खासदार या ठिकाणी होता, दिवंगत चिंतामण वनगानंतर राजेंद्र गावित हे आता या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत। ज्या पद्धतीने रोजगार लोकांना मिळाला पाहिजे होता तो अद्यापही मिळालेला नाही, पण त्याच्यात नक्कीच प्रगती झालेली आहे। या पुढच्या 5 वर्षामध्ये या भागातल्या तरुणांना रोजगार देण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होणार आहे। जी काही कामं आत्तापर्यंत रस्त्याची असतील, पाण्याची असतील, ट्रेन्स असतील, या सगळ्या थांबा जो मिळालेला आहे, जी कामं आज मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये होताना दिसत आहेत ती निव्वळ आणि निव्वळ या भाजप आणि सेना युतीच्या कारकिर्दीमध्येच झालेली आहेत। आधी ही कामं कुठेही दिसत नव्हती। 5 वर्षात दावा तुम्ही करताय कामं झालेली आहेत। मी राष्ट्रवादीकडे जाणार आहे, हे पट्टे तुम्हाला जे काय सांगतात? इथे भाजपचे आमचे नेते प्रशांत पाटील, सन्मान्य सेनेचे नेते जगदीश धोडी साहेब यांनी मगाशी मांडलं आणि मी धोडी साहेबांना धन्यवाद देईन की त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे की 5 वर्षात आम्ही रोजगार देऊ शकलेले नाहीत, हे त्यांचं स्वतःचं वाक्य आहे। यावरूनच बघा, इन्फ्रास्ट्रक्चर आणि या इतर गोष्टीच्या गप्पा मारण्यापेक्षा गोरगरीब जनतेच्या आज पोटाची खळगी भरणं महत्त्वाचं आहे। तिथे आजची महागाई, आज लोकांना फसवून 2014 साली लोकांची फसवणूक करून जी मतं मागितली गेली, लोकांसमोर जो अजेंडा ठेवला होता त्या अजेंड्यातले कोणते कामं यांनी केलेत ह्या सरकारने दाखवून द्यावीत। हे दोघे जे काय म्हणताय, शिवसेना भाजप दावा केलेला आहे की या 5 वर्षात त्यांनी विकास केलेला आहे, पटतंय तुम्हाला? त्यांचं म्हणणं विकास केलेलं आहे आणि 2014 पासून जी इलेक्शन झालेली आहे त्या 2019 पर्यंत जनता जनार्दन सर्व रीतीने व्यवस्थितपणे बघतात आहेत कसला विकास झालाय, काय झालाय, काय नाही झालाय। जे त्यांचे पूर्ण आश्वासन होते ते किती पूर्तता केली आहे त्यांनी? 10 लाख असेल, 2 कोटी असतील, 3 कोटी असतील, या रोजगार आम्ही देऊ, युवकांना आम्ही चांगलं प्राधान्य देऊ। या सगळ्या बाबतीत आपण बघितलं तर महागाईपासून जी परिस्थिती चाललेली आहे या 2014 पासून आपण सगळे बघतोच आहे। यावेळी फक्त एवढंच आहे का जनता जनार्दनांना फक्त विचार करायचा आहे की खरोखरच आम्ही केलेलं ही गोष्ट योग्य आहे की नाही म्हणून हे त्यांना बघायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि अनेक मित्रपक्ष एकत्र येणार आहेत आणि त्याच्या आल्यानंतर यावेळी जनता जनार्दनच निर्णय देईल की खरोखरच आम्ही कोणाला मतं देऊन चूक केलेली आहे आणि कशी आम्ही यावेळी मतं करायची आहेत म्हणून. विकास केला नाही काय म्हणताय बहुजन विकास आघाडीचं काय मत आहे? नक्कीच या बहुजन विकास आघाडीचं म्हणणं या ठिकाणी एकच असेल की 2009 साली ज्या वेळेला पालघर लोकसभा मतदारसंघ पडला आणि ते पहिला खासदार हा बहुजन विकास आघाडीने या ठिकाणी निवडून आणला होता. वसई विरारमधली ONGC गॅस पाईपलाईनद्वारे आणणं हे आमच्या खासदारांचं खूप मोठं भरीव कार्य आहे. त्याचबरोबर लोकल आणणं ही आमच्याच खासदारांचं भरीव कार्य आहे. अनेक मत्स्य विभागातले अनेक प्रश्न असतील. आपल्या पश्चिम किनारपट्टी आपल्याला फार मोठी लाभलेली आहे. त्या ठिकाणी अनेक कामं त्यांनी केलेली आहेत. बस सेवा वसई विरार महानगरपालिकेची बस सेवा आणण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. पाण्याचं नियोजन हेही त्यांचं खूप मोठं श्रेय म्हणता येईल. या 5 वर्षात कुठलाही विकास झाला असं म्हणता येईल तुम्हाला? तसं दिसतच नाहीये, म्हणजे बघूनही दिसत नाहीये. तर आता हे आमचं दुर्भाग्य आहे कदाचित. ठीक आहे, आपण त्यांना विचारूया या 5 वर्षामध्ये किती रोजगार तुम्ही पालघर जिल्ह्यामध्ये आणू शकलात? काय आकडेवारी सांगाल तुम्ही? बरोबर. सर्वप्रथम 5 वर्षातला जो आपण जर एखादा इतिहास पाहिला तर आता एकदा फक्त एका प्रश्नाचं एक चांगलं उत्तर देतो की ONGCची लाईन सगळे सांगतात विरोधी आले, परंतु त्याचं उद्घाटन चिंतामण वनगा यांनी केली हे तुम्हाला एक हे आणू इच्छितो. रोजगाराचं म्हणाल तर मुद्रा लोननुसार आपण आत्ताची जी आकडेवारी घेतली ते वसई विरारपासून ते पालघरपर्यंत एखादं लोन घेऊन त्याचा स्वतःचा स्वयंरोजगार निर्माण करणं हे आमचं सर्वप्रथम हे होतं. त्या स्वयंरोजगारातनं होणारे रोजगार हे आहेत. दुसरं जिल्ह्याचं महत्त्वाचं ठिकाण पालघर असल्यामुळे इकडे पण होणारी मेगा भरती ही सर्वात मोठी भरती या पालघरमध्ये होणार आहे आणि ती सुद्धा याच राज्यात होते. मी फक्त विरोधकांना एवढंच सांगतो की 2014 पासून अगदी जर समजा आम्ही खरोखर काही करत नसतो तर आजपर्यंत आज जेवढ्या नगरपरिषदा या इकडे आहेत फक्त वसई विरार महानगरपालिका सोडली तर बाकी सगळ्या ह्याच्यावर भाजप आणि शिवसेनेचं राज्य आहे. जिल्हा परिषदमध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेना व्यवस्थित काम करते, एकत्र काम करते. त्यामुळे रोजगार असो किंवा पायाभूत सुविधा असो आम्ही काम केलेलं आहे असा आमचा दावा आहे. मुद्राचा उल्लेख केलेला आहे. तुम्ही आकडेवारी देऊ शकता की किती पालघर जिल्ह्यामध्ये किती मुद्रा कर्ज जे आहे ते वितरित करण्यात आलेले? सर आता जी शेवटची जी आमची मीटिंग झालेली आहे तर त्यामध्ये सुद्धा काही आकडे आपल्याकडे आलेले आहेत. म्हणजे डहाणूच्या रिजनमधनं जवळपास एक 350-400 पर्यंत, पालघर रिजनमध्ये पर्यंत सुद्धा 1000 पर्यंत असे हे आकडे आहेत. परंतु त्याच्यामध्ये अद्यापर्यंत 1000 कोटी आणले तुम्ही? नाही 1000 कोटी नाहीये. एवढ्या लोकांना मुद्रा कर्ज तिकडे वाटप झालेली आहेत. या लोकांच्या बघा आता एक माणूस ज्यावेळी कर्ज घेतो त्यावेळी तर त्याच्याकडे त्या ह्याच्यावर अवलंबून असलेले 10 माणसं असतील, 100 माणसं असतील, त्यांनाही तो रोजगार मिळतो. पालघरमध्ये या आशियामधली सर्वात मोठी MIDC आमच्या पालघरमध्ये. रोजगार वाढवायचं सर्वात महत्त्वाचं काम की उद्योगधंदे जर व्यवस्थित चालले, उद्योगधंदे व्यवस्थित राहिले तर ऑटोमॅटिक तो रोजगार वाढतो. ते सुद्धा हे दिलेले आहेत. त्यांना ज्या इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय होता त्या सप्लायमधनं रेग्युलेटरी नव्हतं ते चांगलं करून दिलं. त्यांना पाणी व्यवस्थित आपण उद्योगधंद्याने एकदा उद्योगधंद्या बहारला की रोजगार त्याच्या पाठोपाठ म्हणजे पहिलं स्टेप कुठली करायची आणि दुसरी स्टेप कुठली करायची हे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला माहिती आहे. ते आम्ही काम केलेलं आहे. घेतोय विरोधकांकडून उद्योगधंदे आणले म्हणतायत आणि रोजगार मिळवण्यासाठी जे कर्ज जे आहे मुद्रा लोन त्यांनी 1000 लोकांना त्यांनी वाटप केलं असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय पटतंय काय? हे सगळे कागदी घोडे नाचवण्याचं काम भाजप शिवसेनेचे नेते अतिशय सराईतपणे करतात. आमचे मित्र प्रशांत पाटील त्यात खूप एक्सपर्ट आहेत. माझं असं म्हणणं आहे की जर त्यांनी खरंच केलेलं असेल तर आमचं त्याच्याबद्दल दुमत नाही, धन्यवाद. पण खरंच एकदा तपासून बघा या पालघर जिल्ह्यातील काय काम झालेलं आहे. ते ॲडमिनिस्ट्रेशनला जाऊन विचारायला पाहिजे आपल्यासारख्या मीडियाच्या लोकांनी का खरंच किती कामं झालेली आहेत, किती लोकांना कर्ज दिलेत, किती पायाभूत सुविधा दिल्यात, किती मूलभूत सुविधा आहेत. या सगळ्या गोष्टी आपण व्हेरीफाय करा. आज हे सगळं दाखवण्याचं काम फक्त एक समोर सोंग आणण्याचं काम केलं जातंय. रोजगार आणि उद्योगधंद्यामध्ये भाजपने या 5 वर्षात विकास केला आहे असा त्यांचा दावा आहे. तुमचं काय मत आहे? त्यांचा दावा आहे की आम्ही विकास केलेला आहे. रोजगार आणि उद्योगाचा जर विकास केलाच असेल तर लोक जनते जनार्दनासमोर दिसलं पण असतं ना. आता तुम्ही सांगा DPTC मीटिंग एक होते. DPTC मीटिंग म्हणजे एक जिल्ह्याची आणि तालुक्याची सगळ्यात महत्त्वाची मीटिंग असते. त्या ठिकाणी अनेक योजने असे सँक्शन केले जातात. त्या योजनेची एक तरी पूर्तता त्या लोकांनी अजूनपर्यंत केली आहे का? आज 5 वर्षे झाली जिल्हा होऊन 5 वर्षापर्यंत अजूनही एकही सरकारी इमारत त्या ठिकाणी जाऊ शकली नाही. ही आज 5 वर्षाची परिस्थिती दिसताना जनते जनार्दन पालघरचे शहरीचे लोक जिल्ह्याचे असले तरी स्थानिक इकडे आहेत ते बघतात आहेत. एक पण ऑफिस आजपर्यंत पूर्तता झाली आहे का? जिल्हा होऊन तर 5 वर्ष उलटून गेलेत. परंतु अजूनही आम्ही शासन कुठेतरी भाडोत्री आणि भाड्याचाच उपयोग करून आम्ही त्या ऑफिस चालवतात आहे. म्हणजे किती शासनाचं नुकसान होतं आहे हे सगळे जनते जनार्दनाला दिसते.
नक्की दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की पालघर जिल्ह्यामध्ये कुठलंही असं मोठं अद्ययावत असं रुग्णालय नाही आहे. जे आहे ते उपजिल्हा रुग्णालय आहे आणि त्याच्याचा सगळा कारभार चालतो. ह्या सगळ्या योजना ज्या आहेत म्हणजे या 5 वर्षात हे सरकार देऊ शकलं असं वाटतं तुम्हाला? मुळीच नाही. आता आपण या ठिकाणी बघाल की जिल्ह्याचं नियोजन करताना जिल्ह्याचं ऑफिसेसच्या इमारती ज्याचं काम चालू आहे. आता ते कधी होईल काय होईल हा प्रश्न असला तरी त्याचं काम तिथे आपल्याला चालू दिसते. सर एवढी मोठी जागा पालघरने उपलब्ध करून दिली जिल्ह्याच्या ऑफिससाठी ॲडमिनिस्ट्रेशनसाठी आणि ज्या वेळेला इकडे सन्माननीय मुख्यमंत्री आले होते तर ते म्हणतात की आमची अजून जागेची सोय झालेली नाही आहे हॉस्पिटलसाठी. अरे जी खरी गरज आहे या जिल्ह्याला हॉस्पिटल ही मोठी नीड आहे. आज आपण इकडे अहमदाबाद हायवे आपल्या खूप जवळ आहे आणि तो आज म्हणजे मृत्यूचा सापळा बनलेला आहे आणि इतका मोठा सापळा बनूनही आपल्या आजूबाजूच्या 50 किलोमीटरच्या परिसरात एक चांगलं अद्ययावत हॉस्पिटल अजूनही होत नाहीये. हे खरोखर मोठं दुर्भाग्य आहे आपलं. त्या मित्रपक्षाचं आहे कारण हे खरी परिस्थिती आहे. 5 वर्षाचा विकास व्हायचा असेल मुख्यमंत्री उद्घाटन करून जातात किंवा त्यासाठी जागा पाहणी करून जातात पण असं अद्यावत असं रुग्णालय नाहीये जे पालघर वासियांची खरी गरज आहे. पालघरवासियांची गरज लक्षात घेता शासनाने ट्रॉमा सेंटर मंजूर केलेलं आहे. त्याचा निधीही मंजूर झालेला आहे. आचारसंहितेमुळे त्याचं भूमिपूजन होऊ शकलं नाही पण जी गरज आहे त्या गरजेचं भान ठेवून सरकारने मंजूर केलेलं ट्रॉमा सेंटर आचारसंहिता संपल्यानंतर भूमिपूजनाचं काम सुरू होईल. रोजगार निर्मिती तेव्हा होतो जेव्हा या ठिकाणी मोठे मोठे प्रकल्प येतात. आज जिल्हा निर्मिती होऊन जिल्ह्याची कार्यालयं जर या ठिकाणी सेटअप झाली तरच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे आणि म्हणून तो प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. कार्यालय आज बिफोर टाइम तयार होणार याची खात्री आहे आम्हाला. रोजगार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या निमित्ताने मिळणार आहे. जसं माझे मित्र प्रशांतजींनी सांगितलं की वनपट्टे जे आहेत हे मोठ्या प्रमाणात मागच्या सरकारपेक्षा या सरकारमध्ये वनपट्टे हे मोठ्या प्रमाणात दिलेले आहेत. याची प्रकरणं वेळच्या वेळी निकाली निघत आहेत आणि पात्र वनपट्टेधारक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. अनेक प्रश्न अनेक विकास कामं या ठिकाणी सरकारने केलेली आहेत. विरोधकांकडे बोलायला मुद्दा नाही आणि म्हणून विरोधक काहीतरी बोलण्याचा या निमित्ताने प्रयत्न करत आहेत पण ते खरं नाही. या लोकसभेला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती झालेली आहे. विरोधकांकडे आता मुद्देही नाहीत आणि त्यांच्या उमेदवाराला लोक मतही देणार नाहीत. जव्हारमध्ये अद्ययावत हॉस्पिटल माननीय विष्णू सावरा यांच्या याच्यामुळे बघा आपल्या इकडे अख्ख्या पालघरमध्ये कुठेही बालकांचा NICC आपण बोलतो ICU म्हणतो तो नाहीये. जव्हारमध्ये आहे. मी अजूनही सांगतो कुपोषणाचे किती बळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राज्यात गेलेत त्याची आकडेवारी त्यांच्याकडनं घ्या आणि आजच्या घडीला पालघर पॅटर्न मी परत सांगतो पालघर पॅटर्न म्हणून आपण या कुपोषित बालकांसाठी जे जे केलं त्याच्यासाठी एक पालघर पॅटर्न म्हणून आज एक पेपर तुम्ही आज ह्याला येतोय आणि पालघर पॅटर्न म्हणून अख्ख्या भारतात तो राबवला जातोय. नक्कीच ही चर्चा अशी सुरू राहणार आहे. आपण इतरही मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. घेऊयात एक छोटीशी विश्रांती. मी चर्चेला सुरुवात करताना पुन्हा एकदा भाजपकडे जातो कारण या 5 वर्षामध्ये जो निधी असतो सरकारचा तो किती टक्के निधी या पालघर जिल्ह्यामध्ये तुम्ही आणला? आता याच्यामध्ये खासदार निधी आपण जर समजा पकडलं तर खासदार निधी जो येतोय तो पूर्णपणे आपण या इकडे वापरलेला आहे. DPCचा जो निधी आहे तर DPCच्या जवळपास 1,500 कोटीपर्यंत निधी या इकडे आलेला आहे. आता त्यामध्ये बघा त्याच्यामध्ये जो निधी येताना सिडकोमध्ये नवीन जिल्ह्याची स्थापना होती तिकडे आणि त्याचबरोबर जे जे प्रस्तावित काम आहेत त्याला प्रत्येकाला निधी मिळवून देण्याचं काम हे भाजप आणि शिवसेना सरकारने केलं. 4-5 कामं सांगा कुठली कुठली? याच्यामध्ये आपण आदिवासी समाजासाठी वारली हट असा हा एक मोठा प्रकल्प मनोर येथे होतोय आणि त्याचं सुद्धा उद्घाटन होणार होतं परंतु ते आचारसंहितेमुळे राहिलं. त्याचबरोबर ट्रॉमा सेंटर आहे. त्याच्यानंतर या इकडे जिल्हा परिषद जिल्ह्याची सगळी जी काय कार्यालय आहेत त्यासाठी आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी हा सर्वात मोठा कारण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपल्याला मनोर पालघर हा चौपदरी करायचा आहे. चिल्लार फाटा ते बोईसर हा आपल्याला चौपदरी करायचा आणि विशेष म्हणजे पालघर पासून जव्हार हा नाशिक पर्यंत जो पुढे त्र्यंबकेश्वर नंतर जो चौपदरी झालाय त्याचं पण खूप मोठं काम या इकडे आहे आणि बाकीची अशी मी अगणित कामं भरपूर आहेत इन्फ्राची मी प्रत्येक ह्याच्यामध्ये झालेली आहे. मी येतो यांच्याकडे मी विरोधकांकडे येतोय. बरं त्यांनी जे मुद्दे सांगितले ज्या मुद्दे निधी त्यांनी आलेला आहे पटतंय का तुम्हाला? जो दावा ते करतायत त्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत या 5 वर्षात? मी बोलतो त्याच्यावर.
आमचे मित्र प्रशांत पाटील यांनी सांगितलं की निधीबद्दल आपण विचारलं गेलं. या जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे आहेत, विष्णू सावरा साहेब. आज आपण रस्त्यांची एवढी मोठी नावं घेतली, फक्त आपण मनोरपासून तर विक्रमगडकडे जाताना बघा, आज स्वतःच्या मतदारसंघातला रस्ता करू शकले नाहीत. कितीतरी अपघात होतात, कितीतरी लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. मग जर स्वतःच्या पालकमंत्री आपल्या मतदारसंघातला रस्ता करू शकत नाही, तर बाकीचे रस्ते तर तुम्ही त्यांची तपासणी करा. आज मगाशी त्यांनी आरोग्याबद्दल सांगितलं. पालघरचं आरोग्य सोडून आजूबाजूला का पालघर शहरात माणसं राहत नाहीत? पालघर शहराची निवडणूक लागलेली, आता हे सगळे एकत्र आहेत. म्हणजे पालघर शहराचं आरोग्य सोडा तुम्ही. म्हणजे पालघर शहरात यांनी कबूल केलेलं आहे का आम्ही काम करू शकलेलं नाही. इथे सेनेची सत्ता होती अगोदर, आता त्यांचं अलायन्स झालेलं आहे. आणि जर पालघर शहराचं आरोग्य सोडून तुम्ही दुसरीकडे बघा, म्हणजे कबूल करतात का आमच्या हातून कामं झालेली नाही. याच्यापेक्षा मोठा पुरावा कोणता असावा साहेब? आता ते बोललेत का या योजनेमध्ये हे विकास झालेले आहे, ते बोलतात आहेत. मी त्यांना एवढंच विचारतोय, पालघरमध्ये आरोग्याच्या विषयावरती ते बोलले, आरोग्याच्या विषयावरती पालघरमधील एक पण हॉस्पिटलला कुठले निधी आणून दिले त्यांनी 5 वर्ष दाखवावी. जे 5 वर्षापूर्वी 4.5 कोटी रुपये योजना आपली आणली आहे, उद्घाटन केले म्हणतात. नाही, ते उद्घाटन 1000 करो, आमच्याकडे पुरावे आहेत त्याचे. कचेरी रोडला प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. काँग्रेसच्या राज्यात पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या राज्यात 4.5 कोटी रुपये मिळाले. स्मशानभूमीच्या या ठिकाणी 3.5 कोटी रुपये काँग्रेसच्या राज्यात मिळाले. हे सगळं गोष्ट असताना ते बोलतात आदिवासी विकासचा. महाराष्ट्राकडनं, महाराष्ट्राच्या जनतेकडनं किंवा महाराष्ट्र शासनाकडनं आणि गव्हर्नमेंटकडनं असे लेखी स्वरूपात रूप आहेत का आदिवासी विकासाचे एवढे मोठी योजना असून सुद्धाही त्या ठिकाणी किती अब्ज रुपये, किती कोटी रुपये खर्च झाले, किती बॅलन्सिंग आहे, हे सगळे चित्र दिसलेलं आहे. हे त्यांनी आम्हाला पुरावे करून दाखवावी जनतेनं. आता ते म्हणाले की ते मुदतीत पूर्ण होत आहे. माझ्या मते तिकडे बोर्ड लावलेला आहे 20/2/2019 ही त्यांची मुदत आहे. मग आता 20/2/2019 तारीख बाकी आहे का मला माहिती नाही. शहरी भागाचा विकास झालेला आहे, पण आदिवासी भागाचं काय? आदिवासी पाडे आजही तसेच आहेत जे गेले 10 वर्षापूर्वी तसेच होते. त्यांचा विकास का नाही झाला? हो, नक्कीच. म्हणजे ह्या विषयावर सुद्धा आम्ही ज्या वेळेला 2009 साली आमचे खासदार होते त्यावेळेला आदिवासी विकास कामामध्ये चांगलं लक्ष दिलं होतं. आजही आमचे आमदार क्षितिज ठाकूर असो, लोकनेते हितेंद्र ठाकूरजी असो किंवा विलास तरेजी असो, तिघेही जण हे अतिशय चांगल्या पद्धतीने आदिवासी विभागात जाऊन काम करत आहेत. आज जिल्ह्यामध्ये ह्या स्पेशल आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे या ठिकाणी जवळजवळ 450 करोड आदिवासींसाठी निधी आला. 430 ते 450 करोड यापैकी फक्त केवळ 30 ते 40% निधी यांनी वापरलेला आहे. तो वापरायचा कसा हेही कदाचित त्यांना कळत नाहीये. मी उत्तर घेतो यांचं. निधी आला नाही, रस्ते झाले नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पहिलं उत्तर काय त्या? मुळात मला बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्याने उपस्थित केलेल्या मुद्द्यावर बोलायचं आहे. जे काही ते गिनवत आहेत ते वसई विरार पुरतं गिनवत आहेत. 2009ला त्यांचा खासदार होता, 5 वर्ष खासदार होता. संपूर्ण जिल्ह्यामध्ये बहुजन विकास आघाडीने केलेलं एक ठोस काम दाखवावं ते नाही आहे. त्यांनी जे या ठिकाणी विलास तरेंचं नाव घेतलं आहे, त्यांना हे आठवण करून देतो की त्यांच्या गावाजवळ वांद्री धरण आहे. वांद्री धरणातून शेतकऱ्यांना जे पाणी मिळालं पाहिजे होतं ते अद्यापपर्यंत मिळालेलं नाही. पण याच शासनाच्या काळामध्ये त्या ठिकाणी कॅनलचं काम आपण घेतलेलं आहे आणि त्या कॅनलचं काम आता सुरू होणार आहे. जे काही प्रकल्प आता पाण्याचा विषय येतो, वसई विरारला पाणी ज्या धरणातून मिळतं ते पाणी डहाणूतून जाते, परंतु डहाणूतून वसई विरारला पाणी जात असताना आमचा विरोध नाही त्यांना पाणी द्यायला, परंतु तिथे पाणी देत असताना या भागातल्या लोकांना पाणी देण्याची तसदी थोडीशी घेतली असती तर या भागातल्या गरीब लोकांना पाणी मिळालं असतं, पण ते केलेलं नाही. जी काही कामं आपण गिनवतो आहेत ती आपण वसई विरारची गिनवतो आहोत. खासदार तुमचा संपूर्ण जिल्ह्याला होता, त्या जिल्ह्यात तुमच्या खासदारांनी केलेलं एक काम आपण दाखवू शकलेले नाहीत. प्रश्न आणि उत्तरे आली. आता आपल्याला या 5 वर्षात राजकीय पक्षांचं व्हिजन काय आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. मी पहिलं प्रथम जाणार आहे बहुजन विकास आघाडीकडे. जर तुमचा खासदार या जनतेने तुम्हाला निवडून दिलं तर त्यांच्यासमोर तुमचं व्हिजन काय असणार आहे? काय 5 वर्षात कुठल्या योजना, तुम्ही कुठले प्रकल्प तुम्ही या पालघर जिल्ह्यामध्ये आणणार आहात? थोडक्यात सांगतो, पालघर जिल्हा झाल्यानंतर पालघर शहराला कनेक्टिव्हिटी म्हणजे आपण जर बघितलं अहमदाबाद हायवे पासून आपल्याला जर इथे पोहोचायचं असेल पालघरमध्ये तर एकमेव मनोर रस्ता किंवा त्या बाजूनी वरई रस्ता, दोन्ही घाटाचे रस्ते असल्यामुळे अतिशय कठीण. त्या रस्त्याचं प्रथमतः नियोजन म्हणजे अतिशय चांगले अद्ययावत रोड विदाऊट एनी हेजिटेट आपण बाहेर पडले पाहिजे आणि मध्ये आले पाहिजे पालघरमध्ये. याचं अतिशय चांगलं नियोजन आम्ही नक्की करू. त्यानंतर आपल्याकडे भूकंपाचा प्रॉब्लेम आता क्रिएट झालेला आहे, त्याचबरोबर टॅप्स
की आपल्याकडे जरी एक ते चांगला रोजगार किंवा काही सुविधा असल्या तरी त्याचा एक आपल्याला खूप मोठा तोटाही असू शकतो जर तिथे इन केस कुठलंही ऍक्सिडेंट होऊ नये. परंतु असं काही झालं तर त्या बाबतीत जी दक्षता घ्यायला हवी, आपल्या लोकांना त्या बाबतीत जी सुरक्षा मिळायला हवी, त्या बाबतीत जे नियोजन करायला हवं ते नियोजन करण्याचे आमचे खासदार नक्की प्रयत्न करतील. पाणी पुरवठ्याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आमच्याकडे सूर्याचं पाणी मुबलक प्रमाणात आहे. त्याचबरोबर आम्ही आता 40 गाव योजना सुद्धा इकडे राबवलेली आहे, म्हणजे पश्चिम किनारपट्टीच्या भागामध्ये. तर ते पाणी, ते सूर्याचं पाणी असो किंवा आणखीन डहाणूमध्ये असलेले प्रकल्प असो, हे पाण्याचं योग्य नियोजन आणि जनतेपर्यंत प्रत्येकाला घरोघरी अगदी पाणी कसं मिळेल योग्य मुबलक प्रमाणात, तो तुमचं काय विजन असेल? आमचं विजन देखील आमचे मित्र बहुजन विकास आघाडीचे सन्मान्य मित्रांनी सांगितलं त्या पद्धतीने असेल. आमचा एक त्यात मूळ कार्यक्रम असा असेल की आम्ही लोकांना फसवणार नाही आहोत. जे बोलू ते करून दाखवू एवढी हिंमत आमच्यात आहे. विजन एकच आहे की आम्ही सगळे तिघही एकत्र आलो तर विजन कुठल्या पद्धतीने सांगितले गेले त्या पद्धतीने आम्ही पण तेच करणार आहोत. आणि आम्ही पण लोकसभेला जर लढलो किंवा आम्ही मित्रपक्षही लढलो तरी ते एकत्र रीतीने चांगल्या रीतीने काम करू. का आम जनतेची फसवणूक आम्ही अजिबात करणार नाही. का या फसवणुकीचं विशेष म्हणजे की कुठलीही गोष्ट आचारसंहिता असताना सुद्धा आता मी भूमिपूजन केलेलं 4.5 पावणे 5 वर्षात आचारसंहिता लागली नव्हती, हे आम्ही कधी करणार नाही. आम्ही जे 5 वर्षाचा पिरियड असणार आहे आणि आचारसंहिता यायच्या अगोदर 4 वर्षाच्या अगोदर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. काय शिवसेनेचं आणि भाजपचं विजन असेल? मी भाजपकडे येणार आहे. काय विजन असेल तुमच्या दोघांचे? मुळात आधी एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर करतो. आमच्या पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे, जनता ज्या प्रकल्पाला विरोध करत असेल, जनतेच्या मनगुटावर बसून होणाऱ्या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे आणि तो कायम राहील. दुसरी गोष्ट, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिक्षित तरुण अजूनही बेरोजगार आहे. आतापर्यंत युती शासनाकडून आम्ही रोजगार देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण अजून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार देणं हे या निमित्तानं आम्ही करणार आहोत. डहाणू नाशिक रेल्वे जी आतापर्यंत राहिलेली आहे ती नक्कीच या पुढच्या 5 वर्षामध्ये डहाणू नाशिक रेल्वे होताना आपल्याला दिसेल. या ठिकाणी सर्व गावांना मुबलक पाणी देणं हे देखील या शासनाच्या कारकिर्दीमध्ये होणार आहे. इतरही वेगवेगळे प्रश्न आहेत, त्याच्यावर प्रामुख्याने पुढच्या 5 वर्षामध्ये काम करण्याचं काम या निमित्ताने आम्ही करणार आहोत. नक्कीच कुठला प्रकल्प पुढच्या आगामी काळामध्ये तुमचं विजन असणार आहे तो या पालघर जिल्ह्यामध्ये आणला जाणार आहे? विजन तर सर्वांना कळलेलं आहे, त्यांची भूमिपूजन झालेली आहेत. पण त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो की, कारण मला माहिती आहे 60-70 वर्षापासून काँग्रेसच्या राज्यामध्ये आपल्याला अजूनही वाईट वाटते की आपण परत त्याच रस्त्यांवरच येऊन थांबतो. आमचं विजन वेगळं आहे. आम्ही शून्य पाणी आणि शून्य कचरा असं पालघरचं नियोजन करणार आहोत. आम्हाला 0 डिस्चार्ज पालघरला बनवायचं आहे. प्रदूषणातलं एकही पाणी बाहेर नाही पडणार, तेच कसं रोटेट होईल ते पाहणार आहोत. आम्हाला शून्य कचरा या इकडे, कचऱ्यापासून ओला कचरा असेल, सुका कचरा असेल त्याच्यापासून, कारण शहर वाढत चाललंय. मुंबईपासून अतिशय जवळचं असं आम्ही पालघर शहर आहोत, त्यामुळे अतिशय जोरदार शहर वाढते. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न प्रचंड मोठा आहे. त्यामुळे त्या कचऱ्यावर व्यवस्थित प्रक्रिया करणारे उद्योग आणावे. आम्ही हॉस्पिटल म्हटलं का फक्त ट्रोमा केअर आणि हे केअर याचपर्यंत तुम्ही शामित राहतात. आमचं विजन ह्याच्यापेक्षा पुढे आहे. आम्हाला मेडिकल कॉलेज या इकडे आणायचं आणि इकडे नवीन डॉक्टर निर्माण करायचे आहेत की जे डॉक्टर या आदिवासी आणि भागात करतील. आणि आम्हाला पूर्णपणे आम्हाला विश्वास आहे, कारण पालघर पॅटर्न हा नाव देऊन आम्ही कुपोषणाचं इकडे जर आम्ही कंट्रोल करू शकतो तर ती एक आमचं सर्वात मोठं पाऊल आहे या इकडे. त्याचप्रमाणे आरोग्य असेल, कचरा असेल आणि पायाभूत व्यवस्था ह्या तर होणारच आहेत. त्यामुळे हा सर्व मोठ्या ह्याच्यात एक सुंदर आणि स्वच्छ पालघर जिल्ह्याची निर्मिती ही आमच्याकडे, आणि ह्या जिल्ह्याचं नवीन वास्तूची उद्घाटन सुद्धा हे आमच्याचकडनं होईल एवढं मला वाटतं. धन्यवाद सर. विकासाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण घेतलेलं आहे, पण घोडा मैदान जवळ आहे. पालघरची जनताच यावर निर्णय घेईल. या चर्चेमध्ये इथेच तुर्तास थांबूयात. त्यामुळे संदीप रणपिसेसह शैलेश तवटे, जय महाराष्ट्र, पालघर.